नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपण तिसरा अध्याय सुरुवात करू. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य त्याची या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्याशी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य, कथाध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवदले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेळे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त. ते तिचे संकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उद्वी सम. सवे घेऊन स्वामींशी, टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्ध मार्गावरून टोळाशी, मार्गे परतणे भाग पडे. टोळी आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का. तोवरी स्वामींशी सोडू नका, येथेची मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकानी, परी नच मानिले त्या. तेथुनी निघाले, अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने. तेथे एक अविध होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्या वास्तव निश्चिती, आले चोळाप्याचे ग्रहाप्रती. स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती, चोळापा करी आदरे. चोळाप्याचे भाग्य उदेले, येथे राजग्रहाशी आले. जैसे कामधेनू आपण बळे, दरिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राज भेटी, परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरावराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती एक राहती, मौन धरती किती एक. एका चरणी उभे राहून, सराविलो किती गगन. एक गिरी गहवरी बैसोन, तपश्चर्या करीता ती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करती कीर्तन, एक मांडती पूजन. एक करती होम आहोन, एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझीच नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय. परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचून. केली अशी नाना साधन, भावविन सर्व व्यर्थ. योग यागाधिक काही, चोळाप्याने केले नाही. परिभक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्याचे चित्ती, आनंद झाला भाऊ साळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसे दिवस चाकरी, चोळाप्या करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परितयाचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात, तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक झाले. चोळाप्याचे ग्रहाप्रती, आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपली व्हावी प्रख्याती, ऐशे नाही जयाची चित्ती. म्हणून या स्वामी राज येती, बहुदान जाती फिरावया. लोका माझी पसरली मातन, रपाशी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात, येती विख्यात पातळी. राहते चोळाप्याचे घरी, दर्शनी जाती नरनारी. असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐशी ऐकोनी, राव बोलाला काळे वाणी. गावात याती जाव येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया येती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐशी वार्ता ऐकेले कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा सकळी चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवून, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ झाली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रुनी. मग तया हस्तकी धरून, आसनावरी बैसविले. होऊन पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली,
दुरी चरणी भक्ती जळली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नपराये निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयाच्या पादुका श्री धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गूढ हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्री रस्तु शुभ भवन्तु इति स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ। माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।